नमस्कार. सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संवत्सर फल सांगणार आहे. संवत्सर हा 12 महिन्यांचा किंवा 1 वर्षाचा कालावधी असतो. याला चांद्रवर्ष असेही म्हणतात. चांद्रवर्षानुसार हा काळ साधारणतः 354 दिवसांचा असतो. गुढीपाडवा या दिवशी एक शक संवत्सर संपून दुसरे सुरू होते. संवत्सर फलाच्या श्रवणाने वाचनाने कोणते फळ मिळते ते आपण बघूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. अथ संवत्सर फलम. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूर वदन देव उत्कर्ष पावत आहे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगते. नूतन संवत्सर सुरू होते त्या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावीत. मंगल स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरुची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे, म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे, म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा व साखर यांच्यासह पुष्पासहित कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरिता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे, ब्राह्मण, ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा, म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चातधान्याधिपतीचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग, दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाने व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु हा गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो. कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेली. सांप्रत 51व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13, पदे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली, म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनुत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले. चालू असलेले वैवस्वत मन्वंतर 7वे आहे. वैवस्वत मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000. त्रेतायुगाची वर्षे 12,96,000. द्वापार युगाची वर्षे 8,64,000. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर झाला. त्याचा शक 3044 वर्षे. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला. त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन. त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीच्या काठी विजयाभिनंदन होईल.
त्याचा शक 10,000 वर्षे. 5वा गौंड देशात नागार्जुन होईल, त्याचा शक 4,00,000 वर्षे. 6वा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,125 वर्षे मागे पडली व 4,26,875 वर्षे शिल्लक आहेत. या क्रोधी नाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल, उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढेल, पाऊस पुष्कळ पडेल, धान्य वृद्धी होईल, लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील. राजादी फलांची व्यवस्था. राजाचे फल सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वऱ्हाड, विदर्भ, दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी. प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये. मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये. आरद्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभाग. अर्घेशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. नीरसेशाचे फल दिल्ली व पंजाबच्या उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये. राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल. आग, चोर आणि रोगराई यापासून त्रास होईल. पाऊस कमी पडेल. मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्ये, फळे व फुले कमी मिळतील. आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल. रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत. मेघाधिप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल. लोकांना सुख आणि समाधान मिळेल. खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल. आगीपासून आणि चोरांपासून त्रास वाढेल. लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील. रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल. केशर, पापड, फळे हे विपुल मिळतील. ऊस, चंदन व सोने मुबलक मिळेल. रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल. रोगराई वाढेल. जोंधळा, हरभरा कमी पिकेल. निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे, तांबडे कापड, रक्तचंदन, तांबे यांच्या किमती वाढतील. आरद्रा प्रवेश ज्येष्ठ शुद्ध 14 शुक्रवारी 21 जून 2024 रोजी रात्री 12:06 सूर्य आरद्रा नक्षत्रात प्रवेश करेल. त्याचे फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. लोक सुखसमाधानी होतील. यावर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञयाग होतील. सर्वत्र आनंद होईल. सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल. पृथ्वी जलमय होईल. यावर्षी पृथुश्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल. पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल. धनधान्य वाढेल. दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे, त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी पिकेल. यावर्षी 4 आढक म्हणजे पर्जन्यमानात एकंदरीत चांगले असून त्यापैकी 6 भाग नद्या व पर्वत यावर आणि 4 भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करेल. तिथींच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने पातक जाते. योगाने रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात. सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फळ मिळते. हे शुभकारक वर्षफल संवत्सरारंभाच्या दिवशी